नमस्कार. आज प्राकृत रूट्सच्या आपल्या या भागात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी रेसिपी, पावभाजी. आता तुम्ही म्हणाल पावभाजी आणि त्याच्यात काय नवीन आलंय? पण इथे आम्ही ना पावभाजीला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे. तर आपण करतोय हरियाली पावभाजी आणि ते पण सर्व करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असणार आहे. ते आपण नंतर बघूया. म्हणजे ही फक्त तू ट्विस्ट दिलायस असं नाही, तर एक कम्प्लीट बॅलन्स मील ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला ह्या एका डिशमधनं मिळणार आहे. करेक्ट. येस, त्यामुळे जर सांगायचं झालं तर हिरवा रंग म्हणजे त्याच्यात कुठले कुठले विटॅमिन्स येतात, तर कॉमनली येतात तर बी कॉम्प्लेक्स असतं त्याच्यात, ई विटॅमिन येतं, दुसरं म्हणजे फोलेट असतं, के विटॅमिन असतं, विटॅमिन सी असतं. तर हे सगळी कंबाईंड मिळून आपल्याला एक वन बॅलन्स्ड मील म्हणजे ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स पण आहेत, प्रोटीन पण आहे, फॅट्स पण आहेत, विटॅमिन मिनरल्स पण आहेत आणि हे सगळं योग्य प्रमाणात आहे. तर तीच रेसिपी बघूयात ना आज आपण. हेल्दी, टेस्टी आणि सर्व करायची पद्धत पण थोडीशी डिफरंट केली आहे, मुलांना आवडेल अशी. वाव, तर चला बघूया आपण. चालेल केलं. आता आपण आपलं हरियाली पावभाजीचं साहित्य बघूया. इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतले, ते साल काढून बारीक चिरून घेतलेले. 1 वाटी हिरवा मटार आणि 3 ते 4 फ्लॉवरचे तुकडे. इथे मी 1 वाटी ब्रोकोली घेतलेला आहे, त्याचे असे हे देठ पण घेतलेले आहेत मी याच्यामध्ये. अर्धा वाटी सालीच्या मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे आणि इथे 15 ते 20 पालकाची पानं घेतलेली. हे कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो साधारण 1 वाटी आहे. कांद्याची पात अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, 1 वाटी. हिरवा कच्चा टमाटो 2 टमाटो घेतले, ते पण अगदी बारीक चिरून घेतलेले आहे. आता हिवाळा असल्यामुळे लसणाची पात मिळाली मला हिरवीगार, त्यामुळे ती पण बारीक चिरून घेतली आहे. कोथिंबीर, इथे 2 सिमला मिरची त्या पण बिया काढून बारीक चिरून घेतलेल्या आहे. आणि आपण हरियाली पावभाजी करत असल्यामुळे आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट करून घे. ती आपण 2 टीस्पून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर जास्ती तिखट हवं असेल तर तुम्ही एखाद चमचा वाढवू शकता. इथे 2 टीस्पून पावभाजी मसाला घेतलेला आहे, मीठ चवीनुसार आणि 2 ते 3 टेबलस्पून बटर आणि फोडणीसाठी तेल. प्रीतीने जी ही ब्रोकोली घेतली आहे तर दिसताना ते एकदम छोटंसं डेरेदार आणि गोंडस असं झाड दिसतं, पण ह्या झाडामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर आपण एक कम्प्लीट एनर्जी ट्री असं त्याला म्हणू शकतो. असं मी का म्हणतीये, तर ह्याच्यात विटॅमिन सी आपल्याला सापडतं. तर ते एवढं असतं की साधारण हा एक ब्रोकोली असते त्याच्यामध्ये आपल्याला दिवसभरात जेवढं विटॅमिन सी लागणार आहे त्याच्या 1.25 पटीने जास्त एवढं विटॅमिन सी ह्या छोट्याशा ब्रोकोलीच्या 1 कपमध्ये आपल्याला सापडतं. सुरुवातीला मी तुम्हाला सांगताना म्हणाले की ह्याच्यात बॅलन्स्ड अमाऊंटमध्ये फॅट्स असतात. आता तुम्ही म्हणाल की फॅट्स आहे म्हणजे चांगलं कसं, पण ह्याच्यात जे फॅट्स सापडतात ना त्याला आपण ओमेगा 3 ह्या नावाने ओळखतो आणि ह्याची प्रचिती किंवा ह्याची महती तर सगळ्यांनाच माहिती आहे. ती कशी, तर साधारण ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड्स आपल्या शरीरात तयार होत नाहीत, ते आपल्याला बाहेरनं आउटसोर्स करायला लागतात. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर मोस्टली हे ओमेगा 3 हे माशांमध्ये आढळतं, पण थोड्याफार प्रमाणात ते ह्या ब्रोकोलीमध्ये सुद्धा असतं. त्यामुळे एक व्हेजिटेरियन ओमेगा 3चा सोर्स म्हणून आपण ह्या ब्रोकोलीकडे पाहू शकतो. ब्रोकोलीमध्ये टेरिफिक ट्रायो असा एक मोस्टली इम्पॉर्टंट असा घटक असतो. आता तुम्ही म्हणाल हा टेरिफिक ट्रायो म्हणजे काय, तर ट्रायो म्हणजे 3, जिथे 3 घटक आपल्याला एकत्रितपणे काम करताना दिसतात. तर ह्या तिघांची नावं सांगायची झाली तर पहिला आहे ग्लुकोराफेनिन, दुसरा आहे ग्लुकोनास्टिरनिन आणि तिसरा आहे ग्लुकोब्रॅसिसिनिन. तर ह्या तिघांची काय कामं असतात, तर आपण अन्न, पाणी, हवा ह्या सगळ्यांमार्फत काही विषारी द्रव्य आपल्या शरीरात घेत असतो. तर ह्या तिघांचं काम असतं की ती विषारी द्रव्य आपल्या शरीरातनं बाहेर काढून टाकायची. म्हणजे नावं जरी मोठी मोठी असली तरी त्यांचं कामही तितकंच मोठं आहे. आपण बघतो की काही लोकांना काही पर्टिक्युलर खाण्याची ॲलर्जी असते, जसं की काहींना मशरूम खाल्ल्याने त्रास होतो, काहींना दाणे खाल्ल्याने त्रास होतो. तर ही जी ॲलर्जी आपण म्हणतो, तर एक कॅम्फेरॉल नावाचा घटक असतो
तो कॅम्फेरॉल नावाचा घटक काय करतो, तुम्हाला झालेली ॲलर्जी कमी करायचं काम करतो. तर हे कॅम्फेरॉल सुद्धा या आपल्या ब्रोकोलीमध्येच सापडतं बरं का. ब्रोकोलीमध्ये सगळ्यात एक मोठा महत्त्वाचा घटक किंवा त्याच्यानी होणारा फायदा जर सांगायचा झाला तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं सिंपल उदाहरण देते की निसर्ग चक्रामुळे आपल्याला पावसाचं पाणी मिळतं. ते पावसाचं पाणी आपण डॅममध्ये साठवून ठेवतो. तर त्या साठवून ठेवलेल्या पाण्याने काय काय होतं तर ते तुम्ही शेतीसाठी वापरता आणि मग त्याच्याने इलेक्ट्रिसिटीसुद्धा जनरेट करता येते. तर आता ह्याच्यातून जो फायदा होतो तो काय होतो, जेव्हा इलेक्ट्रिसिटी म्हणजे पाणी जास्त म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण पण जास्ती होणार. ते जास्ती प्रमाण झालं की ते आपण एका ग्रीडमध्ये साठवून ठेवतो. तर तसंच ब्रोकोलीमध्ये असलेलं विटॅमिन के आणि विटॅमिन ए या दोन्हीमुळे काय होतं तर विटॅमिन ईचं फंक्शन बॅलन्स व्हायला मदत होते. आणि विटॅमिन ईचं फंक्शन बॅलन्स झालं की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डीचं प्रिव्हेन्शन होतं, म्हणजेच ते साठवलं जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला ब्रोकोलीमधून मिळतो. प्रीतीने जो आपल्या पावभाजीमध्ये ट्विस्ट आणला आहे त्याच्यात हरियाली पावभाजी ह्याच्यासाठी आपण 2 पालेभाज्या इथे वापरलेल्या आहेत. तर आता पालेभाज्या म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा काय आठवतं तर ह्याच्यानी आपलं HB लेव्हल सुधारणार आहे, हे तर सगळ्यांनाच पटकन लक्षात येतं. पण ही HB लेव्हल का सुधारते तर त्याच्यात आपण फॉलिक ॲसिड बघतो. पण फॉलिक ॲसिड हा जरी कॉमन शब्द असला तरी हा सिंथेटिक पदार्थ आहे. पण त्याचं जर दुसरं नैसर्गिक रूप बघायचं झालं तर ते आहे फोलेट आणि तेच आपल्याला ह्या हिरव्या पालेभाज्यांमधून सापडतं. हे नैसर्गिक फोलेट आपल्या शरीरामध्ये पटकन ॲब्सॉर्ब होतं आणि ह्याच्याचमुळे आपल्या रेड ब्लड सेल्स वाढवण्याससुद्धा मदत होते. सो तुम्ही जर बाहेर बघितलं किंवा बाहेरच्या पॅक्ड फूडमध्ये बघितलं तर त्याच्यात बऱ्याचदा तुम्हाला लक्षात येतं की त्याच्यावर लिहिलेलं असतं फॉर्टिफाईड बाय फोलिक ॲसिड. असं करण्यापेक्षा हा सिंथेटिक पदार्थ खाण्यापेक्षा जर तुम्ही नॅचरली फोलेट स्वरूपात जर आपल्या हिरव्या पालेभाज्या रोजच्या रोज खाल्ल्या तर जीवनसत्व आणि लोह ह्याच्या ज्या गोळ्या तुम्हाला घ्यायला लागतात त्याची आपल्याला गरजच पडणार नाही. आपली ही रेसिपी कंप्लीट बॅलन्स डाएट ह्याच्यानुसार एक फुल मील 1 डिशमधून मिळतं असं आपण म्हणालो. त्यामुळे ह्या डिशमधली प्रोटीनची जागा मटार आणि हिरवे मूग ह्यांनी घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेऊया. बटाटा, फ्लॉवर, ब्रोकोली, मटार, शिजवलेले सालीची हिरवी. त्याच्यात साधारणतः मी 2 वाट्या पाणी घेतलंय. आता कुकरच्या आपण 2 शिट्ट्या करून घेऊ, चांगले शिजवून घेऊया. मी आता पालक ब्लांच करण्यासाठी एका पॅन मध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. तर आपण त्याच्यात पालक खूप जास्ती उकळवायचं नाहीये. आता मी हे 2 मिनिटं छान ब्लांच करून घेतलंय. आता या गरम पाण्यातनं मी डायरेक्टली हे थंड पाणी करून घेतलेलं आहे, त्याच्यात डायरेक्ट पालक टाकते म्हणजे त्याचा रंग इंटॅक्ट राहतो. त्याच्यात पण एक 2 मिनिटं ठेवून आपण नंतर त्याची प्युरी करून घेऊया. आता आपलं कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी 2 टीस्पून तेल घेतलंय आणि त्यात अगदी 1 क्यूबच बटर टाकते, नाही तर ते जळल्याचा स्मेल येईल. आता त्यात मी हा कांदा टाकते. त्यात मी शिमला मिरची टाकते. त्यात मी आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकते. आपली हरियाली पावभाजी असल्यामुळे लाल तिखट घालणं अवॉइड करते. आता मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देते. तर शिमला मिरची चांगली शिजली आहे. त्यात मी हिरवे टोमॅटो, अगदी हिरवे टोमॅटो नसेल तर लालही घालू शकता, पण रंग इंटॅक्ट ठेवण्यासाठी मी इथे हिरवे टोमॅटो 5 मिनिटं शिजवून घेऊ आपण. टोमॅटो छान शिजले. आता ना ह्यात आपण ही कांद्याची पात
आणि लसणाची पात. सगळ्याचा एकत्रित सुगंध खूप मस्त येतोय. ह्याला आता एक वाफ आणूया. आत्ताच प्रीतीने ही सगळी ब्रोकोली आणि सगळ्या इतर भाज्या शिजवायला लावलेल्या आहेत. तर शिजवल्यानंतर ब्रोकोलीमध्ये काय बदल होतात ते आपण बघूयात. तर ब्रोकोलीमध्ये फायबर म्हणजे सोल्युबल फायबर त्याच्यात आपल्याला सापडतं. तर त्याला आपण तंतू म्हणतो. तर हे शिजवलेले तंतू जेव्हा आपल्या पोटात जातात तेव्हा ते आपल्या शरीरात तयार झालेल्या पित्ताबरोबर बाइंड होतात आणि हे पित्त आपल्याला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी ते मदत करतात. इथे प्रीतीने हा पालक ब्लांच केलेला आहे. ब्लांच केल्यानंतर त्याच्यावरती काय परिणाम होतो ते आपण बघूयात. आपण पाहिलं की पालेभाज्यांमध्ये फोलेट असतं. तर हे फोलेट आपल्या शरीरात जाऊन ॲब्सॉर्ब होतं. पण हे नैसर्गिक फोलेट जे आहे ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी जर आपण हे शिजवलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन आपल्या शरीरात जास्तीत जास्ती होतं. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये बायो अवेलेबिलिटी असं म्हणतात. म्हणजे जर तुम्ही कच्चा पालक खाल्ला तर तो फॉलेटचं ॲब्सॉर्प्शन कमी होईल, पण जर तो शिजवला तर त्या फॉलेटचं ॲब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये जास्ती होईल. शिजवण्यामुळे पालकामधल्या फॉलेटची बायो अवेलेबिलिटी ही जास्ती प्रमाणात वाढते. म्हणून ह्या पालेभाज्या कमीत कमी पाण्यात आणि कमीत कमी वेळात म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटं तुम्ही त्या शिजवाव्यात आणि मंद विस्तवावरती शिजवाव्यात. म्हणजे त्यातलं लोह आणि विटॅमिन हे आपल्याला जास्तीत जास्त मिळतं. हे बघा आपलं कुकरमधलं पण सगळं जिन्नस छान शिजलेलं आहे. आता मी हे सगळं या हे मटार जे तू ह्या कुकरमध्ये शिजवून घेतलेस ना, हा ती ॲक्च्युली चांगली प्रोसेस आहे. कारण का मटारामधलं प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही शिजवल्यानंतर ते आपल्या शरीरात डायजेस्ट व्हायला सोपं पडतं. अच्छा, आता हे छान मॅश करून घेते. आता इथे मी पावभाजी मसाला घेते, मीठ, आणि या पॉइंटला मी आता छोट्या 2 बटरच्या क्यूब्स टाकते जेणेकरून चव छान येईल. आपण ही जी पालकाची प्युरी करून घेतली मगाशी पालक ब्लांच करून, तर ती प्युरी घालते मी याच्यामध्ये. बघा आता या पालकांनी छान हिरवागार रंग आला. छान दिसतंय अगदी. आता परत एकदा शेवटी आपण छान त्याला मॅश करून घेऊया जेणेकरून कुठलेही तुकडे त्या पावभाजीत राहिला. आता हे थोडंसं घट्ट वाटतंय मला, तर मी हे मगाशी आपण भाज्या उकडवलेल्याचं पाणी आहे ना ते टाकते. हे बघा आता छान परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली हरियाली पावभाजी रेडी आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. हे बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे इथे पावभाजीची, आणि मी इथे हे नेहमीप्रमाणे आपले पाव बटरमध्ये गरम करून घेतलेले. तर आज जो आपला ट्विस्ट आहे ना, आता नाताळच्या सुट्ट्या सुरू होत आहेत मुलांना, त्यांना नेहमी काहीतरी वेगळं वेगळं लागतंच खायला. तर आपली नेहमीचीच पावभाजी, तर ती आपण आज हरियाली पावभाजी केलेली आहे. पाव गरम केलेले आहे आणि ती आपण सर्व करताना, तुम्ही चीज फॉन्ड्यू किंवा चॉकलेट फॉन्ड्यू ऐकला असेल, तर त्याच टाईपमध्ये आज आपण आपली ही पावभाजी सर्व करायची आहे. सो आपली पूर्ण एक डिश होती आहे हरियाली पावभाजी फॉन्ड्यू. तर ते कसं सर्व करायचं ते मी आता तुम्हाला, हा फॉन्ड्यूचा पॉट आहे, ह्याच्या खाली एक कॅन्डल जळत असते, त्यामुळे ही आपली हरियाली पावभाजी सतत गरमच राहील. आता आपण जसं चीज फॉन्ड्यूला ब्रेड किंवा क्रॅकर्सचे छोटे छोटे बाईट्स असतात, तसेच आपण आपले पाव चौकोनी चौकोनी छोटे कट करून घेऊ. इथे मी होल व्हीट पाव घेतले. एका साईड पावाचे असे 4 तुकडे, म्हणजे साधारणतः हा एवढा आकार व्हायला पाहिजे. असे सगळे तुकडे आपण करून घेऊया. आता आपले पाव कट करून झालेले आहेत, मी इथे छान अरेंज करते. जसं आपण म्हटलं होतं की आपलं होल बॅलन्स डाएट ह्या एका डिशमधनं कंप्लीट होईल. हो. तर कार्बोहायड्रेट्सची गरज फक्त होती, आता ती ह्या तुझ्या होल व्हीट पावामुळे ती भरून निघाली. येस. या फॉन्ड्यू पॉटच्या इथे ना, ही इथे कॅन्डल असते, ती आपण आधी पेटवूया. आता ह्यावर हा पॉट ठेवायचा आणि आपली ही जी रेडी हरियाली भाजी आहे ती मी ह्याच्यात पोर करते. आपण हे पार्टीला ॲज अ स्टार्टर सर्व केलं तर खालच्या कॅन्डलमुळे ही भाजी आपली सतत गरमच राहील. यावर थोडीशी कोथिंबीर,
बटर आणि छान थोडं लिंबू पिळून. हा झाला आपला पावभाजी फॉन्ड्यू तयार. फॉन्ड्यू बरोबर असे फोक्स मिळतात आणि हे जर नसेल तर आपला साधा फोर्क आपण वापरला तरी चालतो. तर आता आपण हे टेबलवर असं सर्व केलं की खाताना ना एक हा बाईट घ्यायचा, त्याला छान डिप करायचं आपण या पावभाजीमध्ये आणि छान खायचं.